केमिकल बॉन्डिंगमध्ये जे काय बॉन्ड्स पॅरामीटर्स असेल तर ते बॉन्ड पॅरामीटर्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पहा VSEPR, दॅट इज अ व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. मग या थेरीचे जे काही अजम्पशन्स असतील, जे काही पॉस्युलेट्स असतील, ते पॉस्युलेट्स आपल्याला पाहायच्यात. मग ही थेरी डेव्हलप होण्याची गरज काय पडली, तर सुरुवातीला आपण लेविस थेरी पाहिली होती पहा. या लेविस थेरीमध्ये आपल्याला जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा शेप आपल्याला मिळाला नव्हता. मग पहा या ठिकाणी काय म्हणूया, लेविस कन्सेप्ट इज अनेबल टू एक्सप्लेन द शेप्स ऑफ द मॉलिक्यूल. लेविस कन्सेप्टमध्ये मॉलिक्यूलचा शेप आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला नाहीये. VSEPR theory provides a simple procedure to predict the shapes of covalent molecule. मग या VSEPR थेरीमध्ये आपल्याला जो काही मॉलिक्यूल्स असेल या मॉलिक्यूलचा शेप आपल्याला इझिली त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येतो पहा. दिस थेरी इज प्रपोज बाय सिडविक अँड पॉवेल इन 1940. 1914 मध्ये ही थेरी प्रपोज केली सिडविक आणि पॉवेल. It was further developed by Nahom and Gillespie in 1957. Nahom and Gillespie याने 1957 मध्ये ही जी काय थेरी असेल या थेरीमध्ये अजून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केलेली. It is based on a repulsive interactions of electron pair in valence shell of the atom. मग ही थेरी कशावर डिपेंड्स आहे? दिस थेरी इज बेस्ड ऑन अ रिपल्सिव्ह इंटरॅक्शन्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर जे असतील या इलेक्ट्रॉन्स पेअरमध्ये रिपल्शन होत असतं आणि या रिपल्शनवरती ही थेरी डिपेंड्स आहे. Postulates of VSEPR theory. First one is the shape of a molecule depends on number of valence shell electron pair. मॉलिक्यूलचा जो काही शेप असेल तो शेप कशावर डिपेंड आहे, तर त्या ठिकाणी किती व्हॅलन्स सेलच्या इलेक्ट्रॉन पेअर अवेलेबल आहेत त्याच्यावर त्याचा शेप डिपेंड आहे. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स सेल रिपेल वन अनदर सिन्स दिअर इलेक्ट्रॉन क्लाउड आर निगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्हली चार्ज असतो आणि हा चार्ज काय करतो, सिमिलर चार्ज असल्यामुळे तो एकमेकाला रिपेल करत असतो पहा. द व्हॅलन्स सेल इज टेकन ॲज अ स्पियर विथ द इलेक्ट्रॉन पेअर लोकलायझिंग ऑन द स्पेरिकल सरफेस ॲट मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम वन अनदर टू मिनिमाइज द रिपल्शन. मग ही इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही इलेक्ट्रॉन पेअरला एक स्पियर आहे कन्सिडर करायचं आणि हा जो काय स्पियर असेल हा स्पियर काय करतो, जेवढं डिस्टन्स जाता येईल जास्त तेवढं जायचा प्रयत्न करतो. का प्रयत्न करतो? टू अवॉइड द रिपल्शन. रिपल्शन अवॉइड करण्यासाठी तो त्या ठिकाणी जास्त डिस्टन्स ऑक्युपाय करतो. मग या ठिकाणी पहा आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणी मिनिमम रिपल्शन देन देअर इज अ मॅक्झिमम सेपरेशन. तुम्हाला रिपल्शन कमी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी जे काही आपलं डिस्टन्स असेल ते कसं असलं पाहिजे, मॅक्झिमम असलं पाहिजे. This pair of electron tend to occupy such position in space that minimize repulsion and thus maximum separation between them. मग या ज्या काही पेअर असतात या पेअर काय करतात, स्वतःहून जास्त डिस्टन्स ऑक्युपाय करतात, जास्त डिस्टन्स ॲक्वायर करतात. का ॲक्वायर करतात? टू मिनिमाइज रिपल्शन अँड देन देअर इज अ मॅक्झिमम सेपरेशन बिटवीन देम. आणि ते रिपल्शन जर कमी करायचं असेल तर त्याला काय थोडंफार डिस्टन्स जावं लागेल, मॅक्झिमम डिस्टन्स त्याला जावं लागेल त्याला. A multiple bond is treated as a single electron pair and 2 or 3 electrons pair of a multiple bond are treated as a single super pair. म्हणजे जे बॉन्ड फॉर्म होतात हे बॉन्ड फॉर्म होतात ते कशावर डिपेंड्स आहेत, आपल्या इलेक्ट्रॉनच्या पेअरवरती डिपेंड्स आहेत. फेअर 2 or more resonance structure can represent a molecule. The VSEPR model is applicable to any such structure. मग एखादा मॉलिक्यूल्स असेल तर एखादा मॉलिक्यूल काय करतो, आपला रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. सपोज O3 मॉलिक्यूल पाहिला आपण, ओझोन मॉलिक्यूल, त्याचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहे. CO3 पाहिला त्याच्यासुद्धा रेझोनन्स स्ट्रक्चर वेगळं आहे. मग हे जे काय वेगवेगळे स्ट्रक्चर असतील या प्रत्येक स्ट्रक्चरला VSEPR थेरी काय आहे आपली ॲप्लिकेबल आहे. द रिपल्सिव्ह इंटरॅक्शन्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर डिक्रीजेस इन द ऑर्डर. मग हे जे काय त्याचं जे काही इंटरॅक्शन्स असतील ह्या सगळ्या कशा कमी होतात पहा. तर सगळ्यात जास्त इंटरॅक्शन्स आहे लोन पेअरचं, नेक्स्ट आहे बॉन्ड पेअरचं अँड थर्ड वन इज अ बॉन्ड पेअर. फाय लोन पेअर रिपेल मोर. लोन पेअर मोर रिपेल काय करतात, while the lone pair are localized on central atom
where as each bonded pair is shared between two atoms. मग या लोन पेअरचं रिपल्शन जास्त का आहे तर या काय करतात सेंट्रल ॲटम्सवरती असतात आणि सेंट्रल ॲटमला प्रत्येक बॉन्ड पेअर त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट झालेले असते पहा. As a result, the lone pair of electrons in a molecule occupies more space as compared to the bonding pair of electron. मग लोन पेअर काय करतात मोर स्पेस ऑक्युपाय करतात कशापेक्षा आपल्या बॉन्डिंग पेअरपेक्षा ड्यू टू द रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड अँगल रिड्युसेस. मग या ठिकाणी जे काय इलेक्ट्रॉन पेअरमध्ये रिपल्शन होतं आणि या रिपल्शनमुळे जो काय बॉन्ड अँगल असेल तो बॉन्ड अँगल कमी झालेला पाहायला मिळतो. सपोज आता NH3 मॉलिक्यूल पहा. मग या NH3 मॉलिक्यूलमध्ये किती बॉन्ड अँगल आहे 107.3 डिग्री आहे आणि तो जर आपण पाहिला पहा या ठिकाणी CH4 मध्ये तर तो किती आहे 109.5. तर स्ट्रक्चर सेम आहे पण या ठिकाणी काय आहे लोन पेअर प्रेझेंट आहे. या लोन पेअरमुळे काय होतं तो जो काय बॉन्ड अँगल असेल तो कमी केला जातो पहा. हे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आपल्याला याप्रमाणे पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे MCQs. A number of lone pair of electron in CH4, NH3 and H2 are respectively. लोन पेअर किती आहे याच्यामध्ये 1 2 3 0 1 2 and 2 0 1. तर या ठिकाणी पहा अजून एक ऑप्शन आहे 2 1 0. तर या ठिकाणी 0 लोन पेअर असते कशामध्ये CH4 मध्ये. NH3 मध्ये एक लोन पेअर असते आणि ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर असतात. यामुळे ऑप्शन आहे आपला 0 1 2. बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. सेकंड ऑर्डर ऑफ रिपल्शन्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअरच्या रिपल्शनची ऑर्डर कशी आहे लोन पेअर लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर अँड बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. थर्ड सेकंड वन इज अ लोन पेअर बॉन्ड पेअर lone pair and bond pair. Third one is a bond pair lone pair and lone pair bond pair. Fourth one is a lone pair bond pair and lone pair bond pair. पाहता तर ऑर्डर कशी आहे आपली तर लोन पेअर सगळ्यात जास्त आहे नंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आहे आणि नंतर बॉन्ड पेअर रिपल्शन आहे. FES-EPR theory and its application. त्याचे काय ॲप्लिकेशन्स असतील. Geometry of a molecule in which the central atom has no lone pair of electron. Number of electron pair. Molecular geometry. Example पहा या ठिकाणी आता मॉलिक्युल्स दिलेले आहे आपल्याला. लिनियर मॉलिक्युल्स असेल तर याचा जो काय अँगल्स असेल तो किती असतो 180 असतो. याचं एक्झाम्पल पहा BeCl2 आहे HgCl2 आहे BeF2 आहे MgF2 आहे आणि MgCl2 आहे. नेक्स्ट 3 नंबर मॉलिक्युलर जिओमेट्री पहा कशी आहे आता AB3 मॉलिक्यूल आहे ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर आहे. याचा जो काय अँगल असेल तो आहे 120 डिग्री आणि याचं एक्झाम्पल आहे BF3 BCl3 AlF3 AlCl3 आहे. नेक्स्ट आहे 4th नंबर AB4 मॉलिक्यूल. मग याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे टेट्राहायड्रल. याचा जो काही अँगल असेल तो 109.5 डिग्री. याचे एक्झाम्पल आहे CH4 Cl2. नेक्स्ट AB5 मॉलिक्युल्स आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल जिओमेट्री आहे याची. याचा जो काही बॉन्ड अँगल असेल तो आहे 90 डिग्री आणि हा जो BB बॉन्ड अँगल असेल तो आहे 120 डिग्री. PCl5 has also 180 bond angle. AB6 एक्झाम्पल आहे आता हे ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूल आहे. मग याचा जो काही बॉन्ड अँगल असेल तो बॉन्ड अँगल आहे आपला 90 डिग्री. SF6 आणि TeF6 these are the examples. Geometry of some simple molecule lone pair of central atom having one or more lone pair of electron. lone pair याच्यामध्ये असतील तर AB2L नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर 2 आहे
त्या ठिकाणी एक लोन पेअर असेल. अरेंजमेंट ऑफ मॉलिक्यूल AB2 आणि एक लोन पेअर त्या ठिकाणी आहे. शेप ऑफ अ मॉलिक्यूल ट्रायगोनल प्लेनर त्याची जिओमेट्री असेल. शेप कसा आहे त्याचा बेंट शेप आहे आणि याचं एक्झाम्पल आहे SnCl2 अँड PbCl2. Reason lone pair bond pair repulsion is more in such as compared to the bond pair repulsion so that bond angle is reduced. मग हा बॉन्ड अँगल किती यायला पाहिजे होता? ॲक्च्युली तो 180 यायला पाहिजे होता. मग 180 न येता तो काय झाला या ठिकाणी रिड्यूस झालेला आहे. कशामुळे रिड्यूस झाला? तर या ठिकाणी लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचं रिपल्शन आहे आणि या रिपल्शनमुळे काय होतं बॉन्ड अँगल त्याचा कमी होतो. पहा AB3L बॉन्ड पेअर 3 आहे, लोन पेअर आहे 1. अरेंजमेंट पहा कशा प्रकारे दिलेली आहे मॉलिक्यूलची. AB3 आणि एक लोन पेअर आहे याच्यावरती. शेप ऑफ मॉलिक्यूल कसा शेप आहे याचा? ट्रायगोनल पिरॅमिडल आणि याचं एक्झाम्पल आहे NH3 मॉलिक्यूल. ड्यू टू द repulsion between lone pair bond pair the bond angle between bond pairs is reduced आणि याच्यामधला जो काही बॉन्ड अँगल असेल तो रिड्यूस केलेला आहे. नेक्स्ट AB2L2 means 2 lone pair here, 2 bond pair. arrangement of electrons here AB2 2 लोन पेअर दिलेले पहा. 2 डॉट जे दाखवता आपण ते लोन पेअर आहे पहा आपले. टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. शेप ऑफ अ मॉलिक्यूल कसा आहे? बेंट शेप आहे आणि याचं एक्झाम्पल आहे H2O मॉलिक्यूल. लोन पेअर रिपल्शन इज मोर दॅन द लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन विच इज मोर दॅन द बॉन्ड पेअर रिपल्शन दस द बॉन्ड अँगल इज रिड्यूस. मग बॉन्ड अँगल काय होतं याचा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे AB4L बॉन्ड पेअर 4 आहेत, लोन पेअर 1 आहे. अरेंजमेंट आहे याप्रमाणे पहा. सीसॉ सारखी अरेंजमेंट आहे याची. ट्रायगोनल बायपिरॅमिडल. सीसॉ म्हणजे आपण ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बागेत मांडलेलं असतं पहा. 2 बाजूला 2 मुलं बसतात. एकानं उचललं की एक बाजू खाली जाते, दुसऱ्यानं उचललं की दुसरी बाजू खाली जाते. त्याला म्हणतो सीसॉ म्हणतो आपण. एक्झाम्पल आहे SF4 मॉलिक्युल्स. द लोन पेअर इज ॲट इक्वेटोरियल पोझिशन minimize the lone pair bond pair repulsion, hence it is more stable compared to the other possible structure. मग हे स्ट्रक्चर कसं आहे? स्टेबल आहे का? तर याची जी काही लोन पेअर आहे ही कुठे? इक्वेटोरियलला आहे बरोबर. AB3L2 मॉलिक्यूल बॉन्ड पेअर 3 आहेत, लोन पेअर 2 आहेत. या ठिकाणी पहा शेप कसा मिळालेला आहे आपल्याला त्याचा. ट्रायगोनल बायपिरॅमिडल T शेप मॉलिक्यूल तयार होतो. याचं एक्झाम्पल आहे ClF3. पहा याला सुद्धा रिझन आहे. लोन पेअर आर ॲट इक्वेटोरियल पोझिशन सो देर इज अ लेस लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन ॲज कम्पेअर्ड टू अदर पॉसिबल स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे AB5L 5 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर. अरेंजमेंट इज लाईक दिस. ऑक्टाहेड्रल अरेंजमेंट, square pyramidal geometry and example is a VR5. next AB4L2 4 आहे बॉन्ड पेअर, 2 लोन पेअर आहे. like example is a square octahedral, shape is a square planar. example XeF4 xenon fluoride. MCQs questions. Which of the following has an octahedral shape? HF4, PCl5, SF6 and CH4. Answer is SF6 which have a octahedral shape. Number of lone pair and bond pair in number of lone pair and bond pair on xenon in XeF4 2 and 3, 2 and 4, 1 and 5 and 1 and 7. The answer is 2 and 4. 2 lone pair, 4 bond pair. FeSCpR 3 merits and demerits. Advantages काय आहे आणि disadvantages काय आहे? Merits.
it is not necessary to remember shape of all the molecules. Only electronic configuration is required to draw the shape of molecule. म्हणजे प्रत्येक वेळी मॉलिक्यूलचे शेप लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरी आपल्याकडे असेल तर आपण त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. टोटल नंबर ऑफ व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन पेअर इन अ सेंट्रल ॲटम कॅन बी प्रिडिक्ट द जिओमेट्री ऑफ मॉलिक्यूल. मग त्या ठिकाणी किती आपल्याकडं व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन आहेत, या व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉनवरून आपण त्या मॉलिक्यूलचा शेप किंवा त्याची जिओमेट्री असेल ते जिओमेट्री फाइंड करतो. पहा आता डिमेरिट्स काय येतं. फियस EPR theory failed to explain shape of isoelectronic species. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय, दे कंटेन सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. या इलेक्ट्रॉनच्या ज्या स्पेसिस असतील याचा शेप या थेरीमध्ये एक्सप्लेन केलेला नाही. अकॉर्डिंग टू VS EPR theory, shape of molecule is based on number of valence electron. मग या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की मॉलिक्यूलचा जो काही शेप असेल तो शेप कशावर डिपेंड आहे, व्हॅलन्स शेल ऑफ इलेक्ट्रॉन. IF7 and TeF7 both have 56 valence electron and are predicted to be pentagonal bipyramidal. However, electron diffraction data of X-ray diffraction data reveal that the equatorial fluorine atom are not coplanar. मग त्या ठिकाणी जे काही दोन स्ट्रक्चर असेल तर दोन्ही कसे असतात, वेगळे स्ट्रक्चर असतात. पहा VS EPR theory failed to explain shape of a transition metal compound. ट्रान्झिशन मेटल कंपाऊंडचा शेप त्या ठिकाणी सांगितलेला नाही आहे. फॉर एक्झाम्पल SCCl62- TeCl62- and BrF62- are supposed to be pentagonal bipyramidal according to VS EPR, since the central atom can have 7 electrons pair. मग सेंट्रल इलेक्ट्रॉनवर किती आले पाहिजे, 7 या ठिकाणी पेअर आले पाहिजे. However, due to the stereochemical inert pair effect, these molecules are found to be regular octahedral because of the 7 electron pair is stereochemically inactive. आणि मग त्या ठिकाणी त्याला 6च पेअर पाहायला मिळतात. का तर त्या ठिकाणी स्टेरिक हायड्रोजन त्या ठिकाणी जास्त असतो. 7 ऐवजी किती असतात त्या ठिकाणी 6 पेअर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इट इज नॉट बेस्ड ऑन अ क्वांटम थेरी. हे क्वांटम थेरीवरती बेस्ड नाही आहे. इट डज नॉट हेल्पफुल टू प्रिडिक्ट नेचर ऑफ मॉलिक्यूल. मग ह्याचा यूज काय होतो, मॉलिक्यूलचं नेचर प्रिडिक्ट आपण करू शकत नाही. मग तो पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे, फेरोमॅग्नेटिक आहे, हे जे काही मॅग्नेटिक कॅरेक्टर आहे हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. इन SF4 मॉलिक्यूल the lone pair of electrons occupies an equatorial position rather than axial position in the overall trigonal pyramidal geometry. Phi. Solutions. The lone pair bond pair repulsion are less if it occupies equatorial position than it occupies axial position. As a result, energy is less and the stability is the more. On the basis of VS EPR theory, predict the shapes of the following molecules किंवा ions: SF4, SiF4, NH2-, NH4+, and C2H2. Tetrahedral, V-shape, tetrahedral, and cylindrical, that is a linear shape. The shape of ClF3 molecule. कसा असेल ClF3चा मॉलिक्यूलचा शेप, दे आर अ T-shape molecule. नेक्स्ट आहे पहा. मॅक्झिमम रिपल्सिव्ह फोर्स आर बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर आर लोन पेअर, बॉन्ड पेअर किंवा कशामध्ये आहे तो पहा. बॉन्ड पेअर, लोन पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर, ऑल आर इक्वल.
याच्यामध्ये रिपल्शन मॅक्झिमम कोणाचं असेल तर आपण रिपल्शनमध्ये पाहिलं पहा, सगळ्यात जास्त रिपल्शनचं असतं लोन पेअरचं, याच्यानंतर असतं लोन पेअर बॉन्ड पेअरचं आणि सगळ्यात कमी असतं बॉन्ड पेअरचं. द शेप ऑफ IF7 मॉलिक्यूल, पेंटागोनल बायपिरॅमिडल, ट्रायगोनल बायपिरॅमिडल, ऑक्टाहायड्रल अँड स्क्वेअर पिरॅमिडल. तर ते आहे पेंटागोनल बायपिरॅमिडल आहे. Which of the following is a correct statement? Number of lone pair in SF4 molecule, no lone pair. One lone pair lies on equatorial position, one lone pair lies on axial position, two lone pair lies on SF4 molecule. तर या ठिकाणी आन्सर आहे पहा, one lone pair lies on equatorial position. नेक्स्ट आहे पहा आपला थेरीज बेस ऑन क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्सवरती कोणत्या थेरीज बेस आहेत तर पहा, थेरी बेस ऑन क्वांटम मेकॅनिक्स. लेविस अप्रोच हेल्प इन रायटिंग द स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल बट इट फेल टू एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. लेविसने काय सांगितलं आपल्याला, त्याचा जो काही शेप्स असेल, रायटिंग द स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल, स्ट्रक्चर आपण मॉलिक्यूलचं राईट करू शकतो, पण त्याचा जो काही कशा प्रकारे केमिकल बॉन्ड फॉर्म होतो हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं नाही. इट ऑल्सो डज नॉट गिव्ह एनी रिझन फॉर द डिफरन्स इन बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीज अँड बॉन्ड लेंथ इन द मॉलिक्युल्स लाईक H2 अँड F2. मग हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत, या मॉलिक्युल्समध्ये शेअरिंगनं बॉन्ड तयार होतो. मग या शेअरिंगमुळे बॉन्ड तयार झाल्यामुळे दोघांची बॉन्ड लेंथ सारखी यायला पाहिजे, पण या ठिकाणी या जी काही बॉन्ड लेंथ आहे किंवा बॉन्ड एन्थॅल्पी असेल, या दोघांच्या वेगवेगळ्या आहेत. याबद्दल रिझन त्याने काही सांगितलेलं नाही आहे. इट ऑल्सो गिव्ज नो आयडिया अबाउट द शेप्स ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल. म्हणजे काय पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल्स असतील, या पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलच्या शेपबद्दल सुद्धा काही सांगितलेलं नाही आहे. FeCPR theory has been criticized for not being quantitative even through structurally accurate. स्ट्रक्चरली कशी theory आहे ती, accurate theory आहे. To overcome this limitation, the two important theories based on quantum mechanical principles are introduced, and that is the valence band theory and a molecular orbital theory. मग या दोन theory आहेत, एक आहे VBT आणि दुसरी आहे MOT theory आहे, valence bond theory. It focuses on how the atomic orbitals of the atom combine to give individual chemical bond when molecule is formed. मग ॲटॉमिक ऑर्बिटल त्या ठिकाणी कशा प्रकारे कंबाईन होतात आणि त्याच्यापासून कसा मॉलिक्यूल फॉर्म होत असतो. According to this theory, a covalent bond is formed between two atoms by the overlap of valence atomic orbital of each atom containing one unpaired electron with opposite spin. या थेरीनुसार असं सांगितलं की ज्या वेळेस आपला एखादा मॉलिक्यूल फॉर्म होत असतो, तो मॉलिक्यूल फॉर्म होत असताना जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल असतात, हे ॲटॉमिक ऑर्बिटल काय होतात, ओव्हरलॅप होतात. आणि कधी ओव्हरलॅप होऊ शकतील ते, की ज्याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे आणि ह्या अनपेड इलेक्ट्रॉनचं स्पिन कसं असलं पाहिजे, अपोजिट असलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्याचं ओव्हरलॅपिंग होऊ शकतं. पहा, हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल, याचं +1/2 स्पिन आहे, सेकंड आहे. पहा, दुसरा हाफ फिल्ड आहे, याचं काय आहे, स्पिन -1/2 आहे. तर हे दोन कंबाईन होतात या ठिकाणी. इन द फॉर्मेशन ऑफ अ मॉलिक्यूल देर इज अ मिनिमम एनर्जी स्टेट when two atoms are so near that their atomic orbital undergo overlapping. त्याची एनर्जी कशी पाहिजे, सारखी पाहिजे, तरच काय होईल त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅपिंग पाहायला मिळेल. पहा, द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल विच रिझल्ट इन द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन. मग या ओव्हरलॅपिंगचा काय रिझल्ट पाहायला मिळतो, तर या ठिकाणी जे काही अपोजिट स्पिनचे जे काही ऑर्बिटल्स असतील, या दोन ऑर्बिटल्सचं काय होतं, पेअरिंग होतं आणि इलेक्ट्रॉनसुद्धा काय होतात, पेअर्ड केले जातात. पहा +1/2 -1/2 पेअरिंग झालं, आपल्याला +1/2 -1/2 पाहायला मिळालं.
द डायरेक्शन ऑफ बॉन्ड फॉर्म इज इन द डायरेक्शन ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल. कोणत्या डायरेक्शननं बॉन्ड फॉर्म होईल की ज्या डायरेक्शननं काय होतील आपले ऑर्बिटल ओव्हरलॅप होतील. द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप डिसाइड द स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. मग किती ओव्हरलॅप आहे याच्यावरती आपलं काय आहे, त्या बॉन्डची स्ट्रेंथ डिपेंड आहे. इन जनरल ग्रेटर द ओव्हरलॅप स्ट्रॉंगर इज द बॉन्ड फॉर बिटवीन टू ॲटम. ज्या वेळेस बॉन्ड फॉर्म होत असताना ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात, जर हे ऑर्बिटलचं ओव्हरलॅप जर ग्रेटर असेल तर तो बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. द कोव्हॅलंट बॉन्ड मे बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स डिपेंडिंग अपॉन द ओव्हरलॅपिंग. That is a sigma bond, and second one is a pi bond. मग सिग्मा बॉन्डमध्ये काय होतं, एस एस ओव्हरलॅप असेल, एस पी ओव्हरलॅप असेल किंवा पी पी ओव्हरलॅप असेल. आणि दुसऱ्यामध्ये काय होतं, पाय बॉन्डमध्ये पी पी ओव्हरलॅप किंवा पी डी ओव्हरलॅप पाहायला मिळतं आपल्याला. सिग्मा बॉन्ड इज फॉर्म व्हेन. कधी फॉर्म सिग्मा बॉन्ड, एस एस मध्ये पण होतो, एस पी मध्ये पण होतो आणि पी पी मध्ये पण होतो. ऑल ऑफ दिस. पाय बॉन्ड इज फॉर्म बाय पी पी ओव्हरलॅपिंग. सिग्मा बॉन्ड कशाला म्हणा, सिग्मा बॉन्ड. दिस टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय द end on end overlap of bonding orbital along the internuclear axis. This is called a head of overlap or axial overlap. मग या ठिकाणी काय होतं की दोन एस ऑर्बिटल असतील, त्याचं कसं होतं, ॲक्सियल ओव्हरलॅपिंग जर झालं तर आपल्याला काय पाहायला मिळतं, सिग्मा बॉन्ड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा, S overlapping. In this case, there is a overlap of two half-filled S orbital along the internuclear axis. पाहता S ऑर्बिटल आहे, S ऑर्बिटल प्लस वन हाफ आहे, मायनस वन हाफ आहे. या ठिकाणी एक्स आहेत, डायरेक्शन आहेत ॲक्सिसच्या, एक्स वाय झेड. याचं जे ओव्हरलॅपिंग असेल ते कसं असतं, ॲक्सियल ओव्हरलॅपिंग असतं. S overlap. SP overlapping. This type of overlap occurred half-filled S orbital of one atom and half-filled P orbital of another atom. S आणि P चं कॉम्बिनेशन आहे. कशा प्रकारे होतं पहा, हे S ऑर्बिटल आहे प्लस हे P ऑर्बिटल. मग या ठिकाणी S आणि P चं ओव्हरलॅपिंग पाहायला मिळेल आपल्याला. सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. थर्ड पी पी ओव्हरलॅपिंग. दिस टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग टेक्स प्लेस बिटवीन हाफ फिल्ड पी ऑर्बिटल ऑफ टू अप्रोचिंग ॲटम्स अलॉंग दिअर डायरेक्शन. दोन पी ऑर्बिटलमध्ये होतं. कशा प्रकारे होतं पहा, हे एक पी सबशेल आहे आणि हे पी ऑर्बिटल आहे. हे पी ऑर्बिटल कंबाईन होतात दोन्ही आणि आपल्याला पी पी ओव्हरलॅपिंग, दॅट इज अ सिग्मा बॉन्ड ॲक्सियल ओव्हरलॅपिंगमध्ये पाहायला मिळतं. पी ऑर्बिटल पी ऑर्बिटल पी ऑर्बिटल पी ऑर्बिटल पाय बॉन्ड. या ठिकाणी लॅटरल ओव्हरलॅपिंग झालं तर पाय बॉन्ड तयार होतो, ॲक्सियल ओव्हरलॅपिंग झालं तर सिग्मा बॉन्ड तयार होतो. पहा, पाय बॉन्ड कशाला म्हणायचं, पाय बॉन्ड. In the formation of a pi bond, the atomic orbital overlap in such a way that their axes remain parallel to each other and perpendicular to the internuclear axis. त्याचे जे काही ॲक्सिस असतात ते काय राहतात, पॅरलल राहतात. आणि असं म्हणू शकतो आपण त्याचं लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं. The orbital formed due to the sidewise overlapping consist of two charge clouds above and below the plane of participating atoms. वरतून राहतं एक आणि खालून एक राहतं, पार्टिसिपेटिंग आहे. पाय बॉन्ड इज फॉर्म बाय ॲक्सियल ओव्हरलॅपिंग, साइडवाइज ओव्हरलॅपिंग, हेड ऑन ओव्हरलॅपिंग, एंड ऑन एंड ओव्हरलॅपिंग. तर त्याचं साइडवाइज ओव्हरलॅपिंग होतं म्हणजे लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे.
Axial overlapping result in the formations of sigma bond, pi bond, ionic bond, none of this. तर ॲक्सियल ओव्हरलॅपिंग नेहमी सिग्मा बॉन्ड तयार होत असतो. सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. Strength of sigma and pi bond. Strength of a bond depends upon the extent of overlapping. In case of sigma bond, the overlapping of orbital take place to a larger extent, hence it is stronger as compared to the pi bond, where the extent of overlapping occurs in a smaller extent. Pi bond is formed between two atoms only after the formation of sigma bond. That is, pi bond has no independent existence. किंवा पाय बॉन्ड कधी तयार होतो आपला, ज्या वेळेस सिग्मा बॉन्ड तयार झाल्यानंतर नंतरच काय होतं आपला पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. पाय बॉन्ड इज ऑलवेज प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे तिथे आपल्याला पाय बॉन्ड या ठिकाणी पाहायला मिळतो. Compare sigma and pi bond. Sigma bond formed by overlap of atomic orbital along their internuclear axis. Pi bond मध्ये formed by sidewise overlapping. सिग्मा मध्ये ॲक्सियल ओव्हरलॅपिंग आहे, पाय मध्ये लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे किंवा साइड बाय ओव्हरलॅपिंग आहे. इट इज फॉर्म बाय SSSP overlapping. Pi bond is formed by PP and PD overlapping. Sigma bond overlap is large and bond is strong. पाय मध्ये ओव्हरलॅप इज अ स्मॉल अँड बॉन्ड इज अ वीक बॉन्ड आहे. सिग्मा मध्ये इलेक्ट्रॉन क्लाउड इज सिमेट्रिकली अबाउट द जॉइनिंग टू न्यूक्लियाय. इलेक्ट्रॉन क्लाउड इज असिमेट्रिकल अबाउट द जॉइनिंग ऑफ टू न्यूक्लियाय. Sigma bond has one electron cloud, pi bond has two electron cloud. In sigma bond, free rotation about the sigma bond is possible. Free rotation is not possible. Which of the following is incorrect statement? A sigma bond is weaker than pi. A sigma bond is stronger than pi bond. A double bond is stronger than single bond. A double bond is shorter than a single bond. तर या ठिकाणी काय आहे आपला, a sigma bond is weaker than pi bond. It is incorrect statement आहे. The strongest bond among the following: sigma sp, sigma pp. Third one sigma sp p, sigma sp s. तर या ठिकाणी p p हा जो काही बॉन्ड असेल तो कसा आहे आपला स्ट्रॉंग बॉन्ड असेल. नेक्स्ट, which of the following is incorrect statement? Sigma bond is formed by SS, SP and PP overlapping. Pi bond is formed by PP and PD overlap. Sigma bond is formed by sidewise overlapping. Pi bond is formed by only after sigma bond formation. इनकरेक्ट स्टेटमेंट आहे पहा या ठिकाणी. काय आहे इनकरेक्ट स्टेटमेंट? सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय साइडवाइज ओव्हरलॅपिंग. सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो? ॲक्सियल ओव्हरलॅपिंगनं तयार होतो. साइडवाय ओव्हरलॅपिंगनं आपला पाय बॉन्ड तयार होतो. थँक्यू. बाकी राहिलेलं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे.